विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय प्रमोदजी जठार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आपण उपस्थित असणारे या तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं तर आज आपण शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं की जे स्वप्न या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टीने बघितलेलं आहे, आपल्या नेत्यांनी बघितलेलं आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं ही एक महत्त्वाची घटना आहे असं मी मानतो. कारण एक विजनरी नेता कसा असावा, त्याचा दृष्टिकोन विकासात्मक कसा असावा आणि तो कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांबरोबर कसा वागतो, या सगळ्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय जठार साहेब. आपण खरं तर या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमी हार पराजय या सगळ्या पराजयाचा विचार करत असताना आपण सगळ्याच गोष्टींमध्ये अनेक वेळा भावूक होतो, अनेक वेळा या सगळ्यातनं कुठेतरी बाजूला जावं असं आपल्या मनात येतो. परंतु एक जठार साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये, मला आठवते कालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे काही मोजक्या लोकांना माहिती होतं की जठार साहेबांनाच या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित होईल. कदाचित जठार साहेबांनी सुद्धा काही लोकांना सांगितलेलं नसेल, परंतु सगळ्यांना माहिती होतं की जठार साहेब त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित होते. आणि ज्या दिवशी राणे साहेबांचं नाव घोषित झालं त्या दिवशी सगळ्यात पुढे त्यांचा उमेदवारी, त्यांच्या प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन या संपूर्ण मतदारसंघात फिरणारा जर प्रमुख पदाधिकारी कोण असेल तर ते जठार साहेब. राणे साहेबांचं या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर संपूर्ण कोकणामध्ये रॅली काढत असताना त्याचं नियोजन करणं, त्या सगळ्यामध्ये सगळ्या लोकांना अंगावर घेणं, त्या सगळ्याची जबाबदारी खांद्यावर घेणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे. जसं आता सुषमाताई म्हणाल्या तसं आपल्या पक्षामध्ये नवीन लोक आली पाहिजेत. मग आपल्या पक्षात आल्यानंतर त्यांना कसं घडवायचं याचा विचार पुढे करता येईल, पण ते आज आपल्या पक्षाबरोबर जोडली गेली पाहिजे, तरच आपला पक्ष मजबूत होऊ शकतो. आम्ही जेव्हा छोटी मोठी काही भांडणं घेऊन त्यांच्यापर्यंत जातो किंवा जेव्हा चर्चा करतो त्यावेळी मला असं अनेक वेळा आठवतं की ते सहज घेतात, अरे काय मनीष, कशाला एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही विचार करता, सोडून द्या, पुढे कधीतरी चांगली संधी येईल त्यावेळी आपण बघू. एवढा सहज सुलभतेने त्यांनी अनेक प्रश्न हाताळलेले आहेत. आणि असा एक कार्यकर्ता ज्यांना या विधान परिषदेचं सदस्यत्व देऊन आमदारकी देऊन पक्षाने खूप खऱ्या अर्थाने एक त्यांच्या कार्याचा सन्मान केलेला आहे. कारण आमदारकीनंतर मागच्या जवळजवळ 11-12 वर्षामध्ये त्यांनी सातत्याने वेगवेगळे संघर्ष केले, संघटनात्मक चांगलं काम केलं. या ठिकाणी रोजगार उभारणीसाठी जे काही प्रकल्पाचं त्या ठिकाणी समर्थन करत असताना अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा खास करून राजकारणामध्ये असणारे आपण सगळे कार्यकर्ते आपल्या भागामध्ये एक छोटासा जरी एखादा प्रकल्प आपल्याला आणायचा असेल आणि आपल्या असं लक्षात आलं की स्थानिक लोकांचा त्याला विरोध आहे, तर आपण त्या मतांचा विचार करतो आणि आपण त्या सगळ्या बाजूला राहतो का, तर लोक कदाचित आपल्या विरोधात जातील, मग तो प्रकल्प नाही आला तरी चालेल, परंतु राजकारणामध्ये आपण कशासाठी आहोत, आपण जेवढा काळ या राजकारणामध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय घडवायचं आहे याचं एक ध्येय घेऊन प्रसंगी जनतेचा विरोध पत्करून, कारण त्यांना माहिती होतं की जर रिफायनरीसारखा प्रकल्प जर आपल्या जिल्ह्यामध्ये आला, आपल्या कोकणामध्ये आला, तर आपल्या कोकणाचं भवितव्य बदलून जाईल. भविष्यामधला आपला तरुण मुंबईकडे जो जातो आहे, इतर राज्यामध्ये जो जातो आहे, तो थांबेल आणि कोकण पुन्हा एकदा विकासात्मक पावलं उचलेल, अशा दृष्टिकोन त्यांचा होता. आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी ताठपणे, म्हणजे ज्यावेळी पत्रकारांच्या समोर त्यांच्या प्रश्नाला अनेक नेते त्या ठिकाणी बगल द्यायचे, अशा ठिकाणी ते स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगायचे की नाही, आम्हाला रिफायनरी पाहिजे आहे, कारण असं आहे. असं सांगण्याची जी हिंमत आहे ही एखाद्या कार्यकर्त्यामध्ये कशा पद्धतीने असावी त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जठार साहेब आहे. खरं तर त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे की कार्यकर्त्याला पाठबळ कसं द्यावं, त्याला जो कार्यकर्ता दिशा चुकतोय, दिशाहीन होणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एका शाळेमध्ये घडवण्यासाठी जर पाठवायचं असेल तर ते जठार साहेबांच्या शाळेत पाठवलं पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण ज्यावेळी आपण एखादी दिशा चुकतो त्यावेळी कशा पद्धतीने पुन्हा एकदा पक्षाच्या या सगळ्या विचारसरणीबरोबर काम केलं पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, समाजाबरोबर कसं बोललं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांबरोबर कसं वागलं पाहिजे, याचं सातत्याने ते आपल्या सहजतेने म्हणजे आत्तापासून खालून वरपर्यंत येईपर्यंत सुद्धा त्यांनी
अनेक काही अशा सूचना नकळत केलेल्या आहेत. असे आपला हसत खेळत सगळ्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर राहणारा एक नेता म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याकडे बघतो. आणि आज या नेत्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एक मोठी जबाबदारी दिली आहे. मला खात्री आहे की येत्या 6 वर्षामध्ये ते या पदाचा उपयोग करून या जिल्ह्याला नव्हे तर या कोकणाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतील. विकासाच्या एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही शासनाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी रोजगार निर्मितीचा प्रमुख खरं तर एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते काम करतील असं मला तरी वाटतं. कारण त्यांचं नेहमीच माझ्याकडे बँकर म्हणून जेव्हा येतात, कारण एक मला त्यांच्याबद्दल अधिक आत्मीयता असण्याचं कारण की ते त्यांची सुरुवात बँकर म्हणून झालेली आहे. त्या बँकेमध्ये त्यांनी काम पहिलं सुरुवात केलं आणि तिथून आतापर्यंत इथे या पदापर्यंत ते पोचले. आणि हे पोचत असताना या प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सखोलपणे अभ्यास, म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपण बोलू शकतो त्यांच्याबद्दल, आध्यात्मिक विषयाबद्दल बोला, सामाजिक बोला, शैक्षणिक बोला, कुठलाही विषय असो, असं सगळ्या क्षेत्राबद्दलची माहिती असल्याशिवाय आपल्याला नेतृत्व करता येत नाही असं एक त्यांच्या सगळ्या चालण्या बोलण्यातून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्यांच्याकडे बघून आपण सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे असं मला तर वाटतं. की माझ्या बरोबरच्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांना, युवा सहकाऱ्यांना माझी एक विनंती आहे की अशा नेतृत्वाचं कधीतरी आपण फॉलोअर बनलं पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीने जीवनात हे यशाचे टप्पे गाठले आहेत आणि ते गाठण्यासाठी आपण सुद्धा काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने मेहनत घेतली पाहिजे, त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आज जठार साहेबांकडे आम्ही बघतो. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांच्या ज्या मनकामना इच्छा पूर्ण आहेत त्या सगळ्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात. या कोकणाच्या विकासाबद्दल जीच त्यांनी स्वप्न बघितलेली आहे ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.